नमस्कार मंडळी. या नवीन वर्षामध्ये 2026मध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. या यूट्यूबच्या वाटचालीमध्ये तुम्ही सिंहाचा वाटा उचलला आहे. तुम्ही मला वेळोवेळी मदत केलेली आहे. चला तर मग आज मी तुम्हाला परत स्वामींची दुसरी गोष्ट सांगणार आहे. स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये होते त्यावेळी दूरदूरून लोक त्यांना भेटायला येत असत. एकदा स्वामींना भेटण्यासाठी दुसऱ्या गावाहून 3 ज्ञानी पंडित आले. आपल्या ज्ञानाचा त्यांना अतिशय गर्व झाला होता. स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर गेल्यावर स्वामींचे ज्ञानहरण करूया आणि वादविवाद करून त्यांच्याकडून आपण त्यांना हरवून विजयपत्रे घेऊया असा त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि म्हणून तिघेजण स्वामींना भेटण्यासाठी अक्कलकोटी आले होते. आणि ते लोकांमध्ये मिसळून म्हणू लागले, हे स्वामी कोठले आहेत कोण? हे स्वामी कोठले आहेत कोण? किंवा केले संन्यास ग्रहण? येथे राहण्याचे काय कारण? मठ संप्रदाय कोणता? आणि लोकांपाशी जवळीक करून या 3 पंडितांनी स्वामींची माहिती विचारायला सुरुवात केली. लोकांनी काय केले तर चोळप्पाला बोलावून घेतले. चोळप्पाच्या लक्षात यायला काही उशीर लागला नाही की या पंडितांना आपल्या टिचभर ज्ञानाची घमेंड झाली आहे. स्वामींचा कुलवृत्तांत विचारणाऱ्या या तिघांचे गर्वहरण होणे आवश्यकच आहे असे चोळप्पाला वाटले. म्हणून चोळप्पाने काय केले तर या तिघांना स्वामींच्या समोर नेऊन उभे केले. ताठ मानेने ते पंडित स्वामींसमोर उभे राहिले. दत्तावतारी स्वामींना पाहून साधं नमस्कार करायचे सुद्धा सौजन्य त्या तिघांकडे नव्हते. स्वामीने या 3 पंडितांकडे नुसते भेदक नजरेने पाहिले. मात्र त्या तिघांची गाळण उडाली. ते घाबरले. त्यांच्या मुखातून शब्दच फुटेनात. वाणीमुखी झाली. स्वामींशी काय वाद करणार? त्यांची लाज गेली. तोपर्यंत स्वामींभोवती असंख्य लोक जमा झाले. या तिघांनी स्वामींकडे करुण नजरेने पाहिले. मुक्यानेच त्यांनी क्षमा मागितली. स्वामींनी त्यांच्याकडे करुणार्थ नजरेने पाहिले. मात्र तिघांना कंठ फुटला व ते म्हणू लागले, आम्ही अपराधी मूढ असोनी गर्व माजलो पंडित मन्यमानी यथेष्टाचरणी मदांध होऊनी बुडालो होतो बवर्णवी. असे म्हणत ते तिघे स्वामींच्या चरणी कोसळले. स्वामींनी त्यांना अलगद उचलले. त्या क्षणी त्यांच्या स्पर्शाबरोबर त्यांचा गर्व निघून गेला. गर्वाचे घर खाली झाले आणि नग्न होऊन त्यांनी स्वामींचे दास्यत्व स्वीकारले. तात्पर्य: श्रोतेहो, जास्त गर्व कधीही करू नये. गर्वाचे घर खालीच होते. स्वामींनी या कथेत 3 पंडितांना चांगलाच धडा शिकविला. पण दत्तावतारी कृपाळू स्वामींनी त्यांना क्षमा देखील लगेच केली. म्हणून माणसांनी आपल्याकडे असलेल्या टिचभर ज्ञानाचा कधी गर्व करू नये, घमेंड करू नये. श्रोतेहो, तुम्हाला कथा आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.